हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू एसके सर्स मॅथ्स अकॅडमी. आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत सेक्शन ऑफ स्पियर बाय अ प्लेन. म्हणजे एक स्पियर आहे आणि त्या स्पियरला काय करणार आहोत आपण, प्लेनने कट करणार आहोत. सिंपल वर्ड्स मध्ये तुम्हाला एक छोटं एक्झाम्पल सांगतो, बेटर कॉम्प्रिहेंड होणार आहे. वॉटरमेलन माहिती आहे सगळ्यांना, बरोबर ना? ओके, सो आपण काय केलं, समजा एक नाईफने कट केलं असं वॉटरमेलन, बरोबर? तर कुठे म्हणजे पूर्ण डायरेक्ट त्याचा कट घेतला, आपण मोठा कट घेतला डायरेक्ट, बरोबर, आणि त्याचे समजा दोन भाग केले. तर तुम्ही जेव्हा ते असं ओपन करून बघाल ना, म्हणजे असं जेव्हा वर करून बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की असं एक तुम्हाला सर्कल झालेलं दिसेल. असं तुम्ही जेव्हा पाहाल तेव्हा तुम्हाला एक सर्कल दिसेल, बरोबर ना? वॉटरमेलन रेड कलर मध्ये. सो ह्या सगळ्या प्रोसेसलाच आपण म्हणणार आहोत सेक्शन ऑफ स्पियर बाय अ प्लेन. मला वाटतं एक्झाम्पल तुम्हाला कॉम्प्रिहेंड झालं असणार आहे. ठीक आहे. सो मग आता मी तुम्हाला जे एक्झाम्पल सांगितलं वॉटरमेलनचं, त्याच्यामध्ये महत्वाचं काय नोटीस केलं तुम्ही? महत्वाचा पॉइंट हा आहे की जेव्हा तुमचं स्पियर हा एखाद्या प्लेनने कट होतो किंवा त्या प्लेनमुळे त्या स्पियरचा सेक्शन घेतला जातो, त्यावेळी तुम्हाला मिळणारी गोष्ट काय आहे? जेव्हा तुम्ही त्याला असं बघाल तेव्हा काय आहे तुमच्याकडे? सर्कल. सो मग ते सर्कल जे आहे, इथे मी रेड कलरने असं दाखवलेलं आहे. ओके, हा एक स्पियर आहे, सी हा सेंटर आहे ह्या स्पियरचा, आणि इथे जे काही सर्कल दाखवलेलं आहे तेच फक्त आपल्या कामाचं आहे, त्याच्यावर डिस्कशन करायचंय. सो आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजेत. त्याच्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे पी म्हणजे काय आहे. सी म्हणजे सेंटर आहे स्पियरचं, माहिती आहे, त्याचा फॉर्म्युला पण लिहिलाय मी, -u - v - w. बट इथे पी काय आहे तर आपण आता सांगू शकतो, त्याला दोन आपण नावाने सांगू शकतो. एक आहे सेंटर ऑफ सर्कल, बरोबर ना? लक्षात ठेवा, पी काय आहे? सेंटर आहे कोणाचा? सर्कलचा. ठीक आहे. सो त्या सर्कलचा. त्याच्यानंतर पी आर, अजून एक त्याला नाव आहे. जर आपण पाहिलं ना, हे एक प्लेनने असं कट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सर्कल मिळते, बरोबर ना? मग हा पी जो आहे, सी पासून जो आपण परपेंडिक्युलर टाकणार ना, तर त्याचा काय आहे? फुट आहे. म्हणजे आपण त्याला अजून एक म्हणून नाव देऊ शकतो. काय म्हणून नाव देऊ शकतो? फुट ऑफ परपेंडिक्युलर सीपी. हे आपल्याला त्याचं नाव माहिती पाहिजे. त्याच्यानंतर पी आर का मतलब क्या आहे? पी आर तुम्ही जर पाहिलं, हे सर्कल आहे आणि पी आर काय असणार? ऑब्व्हियसली त्याची रेडियस. म्हणून आपण सांगणार रेडियस ऑफ सर्कल. रेडियस ऑफ सर्कल. देन सी आर काय आहे? सी आर नीट ऑब्झर्व करा आणि सांगा. ऑब्व्हियसली सी आर इज नथिंग बट रेडियस ऑफ स्पियर, राईट? आणि सीपी जो आहे, सीपी आताच सांगितल्याप्रमाणे सीपी काय आहे? परपेंडिक्युलर फ्रॉम सेंटर ऑफ स्पियर टू द प्लेन. किंवा आता काय म्हणू शकता रे, हे सर्कल आहे, सो काय म्हणू शकता? स्पियर टू द सर्कल. आणि खूप इम्पॉर्टंट नोट लक्षात ठेवायची आहे की 3 डायमेन्शनल स्पेस मध्ये हे जे काही तुमच्याकडे सर्कल आहे, हे जे सर्कल आहे, ह्या सर्कलचं इक्वेशन कसं लिहिणार? तुम्ही म्हणा आम्हाला माहिती आहे की सेंटर रेडियस फॉर्म मध्ये लिहितो, नॉर्मली आपण लिहितो तसं. तर नाहीये. इथे मात्र 3 डायमेन्शनल स्पेस मध्ये सर्कलचं इक्वेशन लिहिणं म्हणजे काय करणं? स्पियरचं इक्वेशन आणि ह्या प्लेनचं इक्वेशन, ह्या दोनही इक्वेशनना एकत्रित लिहिणं. म्हणजे तुम्ही सिंगल सिंगल लिहायचं नाही. पहिलं स्पियरचं इक्वेशन, त्याला जोडून लगेच कशाचं इक्वेशन लिहायचं आहे? प्लेनचं इक्वेशन आहे. मग त्यालाच आपण काय म्हणणार? इक्वेशन ऑफ सर्कल इन 3 डायमेन्शनल स्पेस. ओके, तेच सांगितलंय. इन 3D सर्कल इज डिनोटेड बाय द इक्वेशन ऑफ स्पियर अँड इक्वेशन ऑफ प्लेन टुगेदर. एकत्र लिहायचे. फाईन. इक्वेशन ऑफ स्पियर कसं विचारलं जाऊ शकतं? इक्वेशन ऑफ स्पियर थ्रू सर्कल. फाईन. सो आता तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय? अशा प्रकारचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. कोणाचं? स्पियरचं. आणि हे डिस्कशन होतं कोणासाठी? सर्कलसाठी. म्हणजे दोन वेगळ्या अपोजिट गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. मग आता स्पियरचं इक्वेशन लिहायचं असेल तर त्याच्यासाठी एक सोपा फॉर्म्युला तुम्हाला सांगणार आहे मी. एस प्लस लॅम्डा यू इज इक्वल टू 0. ठीक आहे. मग तुम्हाला माहिती पाहिजे एस काय आहे, यू काय आहे, बरोबर? सो हे मेन्शन करायला लागेल. फेअर एस इज इक्वेशन ऑफ स्पियर, करेक्ट? सो इक्वेशन ऑफ स्पियर अँड यू जो आहे तो असणार आहे इक्वेशन ऑफ प्लेन. फाईन.
डोंट वरी, ह्या सगळ्या फॉर्म्युलाचं जर काही कॉम्प्लिकेशन झालं तर मी हे सगळं इलस्ट्रेट करणारच आहे, सो रिलॅक्स. तर फर्स्ट प्रॉब्लेम बघूयात आपण. प्रॉब्लेम रीड केल्यानंतर पहिलं त्याचं अंडरस्टँडिंग होणं फार गरजेचं आहे. जसं की ह्या प्रॉब्लेममध्ये बघा, फाइंड द सेंटर अँड रेडियस. ओके, इथपर्यंत ठीक आहे कारण हे कॉमन आहे. मग सेंटर अँड रेडियस कोणाचा शोधायचा आहे? तुम्ही नॉर्मली म्हणाल की स्पिअरचा शोधायचा आहे, पण नीट वाचा. सेंटर अँड रेडियस ऑफ द सर्कल, बट which टाइप ऑफ सर्कल दॅट वी आर टॉकिंग अबाउट? सर्कल ऑफ इंटरसेक्शन ऑफ द स्पिअर बाय द प्लेन. म्हणजे आपल्याला ज्या एका प्लेनमुळे तुमच्या स्पिअरचा जो सेक्शन मिळणार आहे त्याच्यामुळे तयार होणारं जे सर्कल आहे, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, तर त्या सर्कलचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो डायग्राम काढूयात आपण, त्याच्यावरनं जास्त बेटर कॉम्प्रिहेंड होणार आहे आपल्याला. ठीक आहे, सपोज दिस इज द सेंटर ऑफ युअर स्पिअर. ओके, पण आपल्याला सेंटर तो नाही फाइंड आउट करायचा आहे. ॲक्च्युली आपल्याला काय करायचं आहे, इथे एक प्लेन असणार आहे आणि त्या प्लेनमुळं काय होणार आहे, अशा पद्धतीने एक सर्कल मिळणार आहे आपल्याला. ठीक आहे, आणि मग ह्या सर्कलचा सुद्धा इथं काय असणार आहे, सेंटर असणार आहे. आणि मग हा सेंटर जो आहे, समजा त्याला पी नाव दिलं मी आणि इकडे समजा आर नाव दिलं, तर पी हा तुमचा काय आहे, सेंटर. कोणाचं सेंटर? ह्या सर्कलचा सेंटर, बरोबर. आणि पी आर काय असणार आहे, पी आर इज रेडियस. कोणाची रेडियस? ह्या सर्कलची. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, सेंटर अँड रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे ह्या जे रेड कलरने दाखवलं ह्या सर्कलचं सेंटर आणि त्याचबरोबर रेडियस फाइंड आउट करायचे. समजलंय? हां, पण त्याच्यासाठी डायरेक्ट आपल्याला फाइंड आउट करता येणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल, पहिल्यांदा एक काम करावं लागेल, हे असं परपेंडिक्युलर आहे तो त्या प्लेनवर, ते जोडून घ्यायला लागेल. ठीक आहे, फाईन. हा सी हा पॉईंट आहे आणि त्याच्यानंतर हे सुद्धा जोडून घ्यायला लागेल. सो अशा पद्धतीची डायग्राम आपल्याला मिळाली. मग आता लक्षात घ्या की पीचे कोऑर्डिनेट शोधायचे. आता हे माहिती आहे आपल्याला की पी इज नथिंग बट फूट ऑफ परपेंडिक्युलर. म्हणजे ह्या सी ह्या पॉईंटपासून आपण परपेंडिक्युलर टाकतोय कोणावर, ह्या सर्कलवर. आता हे सर्कल म्हणजेच काय, ऍक्च्युली प्लेनच आहे. मग आपल्याला ही पहिल्यांदा जर सेंटर माहित पडला, याचा जर सेंटर माहिती झाला अगोदर, तर त्याच्यावरनं आपण अगोदर आतापर्यंत खूप साऱ्या प्रॉब्लेममध्ये हेच लॉजिक वापरलंय की हा पी म्हणजेच पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असायचा त्या ठिकाणी, तो कसा फाइंड आउट करायचा हे माहिती आहे आपल्याला. काय करतो आपण, ह्या सीपीचं लाईनचं इक्वेशन तयार करतो, बरोबर. आणि त्याच्यावरनं एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज पुट करतो, कॅल्क्युलेट करतो आणि मग त्या व्हॅल्यूज ह्या इक्वेशन ऑफ प्लेनमध्ये टाकतो आणि आन्सर. मी काय बोलतोय समजा तुम्हाला नसेल कळत, डोंट वरी, सगळं समजणार आहे. जर अगोदर माहित असेल थोडंसं तर लिंक लागून जाईल. ठीक आहे, सो आता बघा मी काय सांगतोय, पहिल्यांदा आपल्याला हा पी हा पॉईंट शोधायचा आणि मग पी आर हे डिस्टन्स शोधायचं. पण त्याच्यासाठी गरजेचं काय आहे, पहिल्यांदा आपल्याकडे असणाऱ्या स्पिअरच्या इक्वेशनवरून सेंटर आणि रेडियस कोणाची, स्पिअरची फाइंड आउट करायची. सी हा पॉईंट मिळेल आणि सी आर हे रेडियस सुद्धा मिळून जाईल आपल्याला. मग आपल्याला हे करता येणार आहे. स्पिअरच्या रिलेटेड फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. सो सेंटर अँड रेडियस ऑफ स्पिअर. तर पहिल्यांदा इक्वेशन लिहूयात आपण. इक्वेशन ऑफ स्पिअर काय आहे, इथे वाचा. इक्वेशन ऑफ स्पिअर दिलेलं आहे, काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस 2y मायनस 4z मायनस 11 इज इक्वल टू 0. आता याची कंपॅरिझन कोणाबरोबर करायची माहिती आहे आपल्याला. सो 1 to 1 कंपॅरिझन करूया. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर सगळं आहे सेम, इथनं सुरुवात होते. सो टॉईस यू जो आहे तो एक्सचा कोएफिशियंट आहे. इकडे एक्सची टर्मच नाही, याचा अर्थ काय झाला, एक्सचा कोएफिशियंट 100% 0.
म्हणून काय यूची व्हॅल्यू काय मिळाली 0. त्याच्यानंतर ट्वाईस फी कोणाचा कोएफिशियंट आहे वायचा, इथे वायचा कोएफिशियंट काय आहे -2, म्हणून फी इज इक्वल टू काय मिळालं -1. त्याच्यानंतर इथे झेडचा कोएफिशियंट 2w आहे, ट्वाईस w, इकडे झेडचा कोएफिशियंट -4 आणि म्हणून w इज इक्वल टू -2 मिळाले. त्याच्यानंतर डी ची व्हॅल्यू जी आहे लक्षात घ्या, डी ची व्हॅल्यू -11. अशा पद्धतीने ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट केल्या आणि मग याच्यावरनं सेंटर फाइंड आउट करता येतं. देअरफॉर सेंटर, कोणाची चर्चा चालू आहे, सेंटर अँड रेडियस, बट कोणाचे स्पिअरचे. ओके, नाही तर समजू नका की फायनल आन्सरच काढतो, नाही. सो सेंटर सी इज इक्वल टू आणि मग त्याची व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट करतो -u -v -w माहिती आहे आपल्याला. दॅट इम्प्लाइज C इज इक्वल टू माहिती आपल्याला जे u v w च्या जे काही व्हॅल्यूज आहेत त्याच लिहायच्यात, फक्त त्यांचे साइन रिव्हर्स करून लिहायच्यात बिकॉज ऑफ दिस मायनस साइन्स. सो काय येणार आहे 0, त्याच्यानंतर काय येणार आहे 1 आणि काय येणार आहे 2. सो हा सेंटर मिळालेला आहे. कोणाचा सेंटर आहे हा आहे तुमचा स्पिअरचा सेंटर. फाईन. म्हणजे याचे जे काही कोऑर्डिनेट्स आहेत ते मिळालेले आहेत 0, 1 आणि 2. देन रेडियस, आता रेडियस कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला माहिती आहे, r इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ u स्क्वेअर फी स्क्वेअर प्लस w स्क्वेअर मायनस d. सो दिस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ u स्क्वेअर काय आहे 0चा स्क्वेअर, त्याच्यानंतर फी काय आहे -1 स्क्वेअर, w -2 स्क्वेअर आणि मायनस साईन इथलं. आता d ची व्हॅल्यू ठेवायची, पण d ची काय -11. सो मायनस मायनस काय होणार, किंवा एक स्टेप वाढवतो. सो फायनली r ची जी व्हॅल्यू आहे ती काय येणार आहे बघा, r इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1चा स्क्वेअर -1चा स्क्वेअर 1 आणि ते 4 म्हणजे 5 आणि मायनस मायनस प्लस. तुम्हाला समजते की नाही मला कळत नाहीये, बट मी अगदी डिटेलिंग करण्याचा प्रयत्न करतोय. सो काय फायनली आन्सर आलं 4 + 1 5 आणि 16 आलं. सो r ची व्हॅल्यू जी आहे ती डायरेक्ट काय मिळालेली आहे 4 मिळालेली आहे. सो r इज इक्वल टू 4. म्हणजे ही स्पिअरची सेंटर अँड रेडियस ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत. सेकंड स्टेप नंबर 2, त्याच्यामध्ये आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार आहोत P आणि ह्या P ला आपण नाव देणार आहोत XYZ. काय नाव द्यायचे XYZ. हा P फाइंड आउट करायचा आहे. म्हणूनच आपण काय म्हणूयात आपण सेंटर, पण P काय आहे ऍक्च्युअली, ते P काय आहे सेंटर ऑफ सर्कल. फाईन, सर्कलचं सेंटर फाइंड आउट करायचं. मग त्याच्यासाठी आपण कन्सिडर करणार आहोत लेट CP is perpendicular from center of sphere to the circle. करेक्ट ना, सर्कलवर. म्हणजेच काय, सर्कल म्हणजेच काय म्हणूयात आपण प्लेन. त्या दोन्हीचा मिनिंग काय झाला एकच झाला. ठीक आहे, त्या दोन्हीचा मिनिंग काय झाला एकच. सो आता आपल्याला काय फाइंड आउट करायचे, ही लाईन CP जी आहे ह्या CP चे DRS फाइंड आउट करायचे. सो DRS ऑफ लाईन CP R कसे फाइंड आउट करणार ते ह्या तुमच्या प्लेनचं जे इक्वेशन आहे त्याच्यावरनं फाइंड आउट करतो, लक्षात घ्या. ठीक आहे. सो हे जे तुमचं इक्वेशन ऑफ प्लेन आहे ते असं लिहिता येईल बघा. इक्वेशन ऑफ प्लेन कसं लिहिता येणार आहे, x + 2y + 2z -15 इज इक्वल टू 0. हे ऍडजस्ट करून लिहिलं मी इथं. मग आता इथं बघायचंय आणि DRS सांगायचे, जे XYZ चे कोएफिशियंट असतात. तो DRS काय, DRS 1 2 3 आहे. सिंपल. ठीक आहे, DRS काय आहेत 1 2 3. ऑल्सो C 0 1 2 lies on line CP. Therefore, equation of line CP
इज गिवन बाय, कसं लिहिणार इक्वेशन आपण? फॉर्म्युला पार्ट आहे आपला x मायनस x1 अपॉन a, y मायनस y1 अपॉन b, z मायनस z1 अपॉन c, राईट. आता इथे हा जो पॉइंट आहे c ते x1 y1 z1 म्हणायचंय आणि हे जे काही DRS आहे त्याला काय म्हणायचंय? a b c म्हणायचंय. देअरफॉर व्हॅल्यू पुट केल्यावर काय मिळेल बघा आपल्याला, x मायनस x1 काय आहे? x1 बघून घ्या 0 अपॉन a काय आहे? 1, त्याच्यानंतर y मायनस y1 काय आहे? y1 इथे बघायचं 1 अपॉन b म्हणजे काय आहे? 2, देन z मायनस z1 काय आहे? z1 2 आणि c काय आहे? 3. बघा इथं बऱ्याच वेळा तुमचं जम्बलिंग होण्याची जास्त पॉसिबिलिटी. मग काय करायचं अशा वेळी? तुम्ही ते शांतपणे लिहून ठेवा, हे गोंधळच नको. x1 y1 z1 इज इक्वल टू 0 1 2 आणि ABC जे आहे ते ABC काय आहे? 1 2 3. म्हणजे गोंधळ नको अजिबात, असं क्लिअर राहू द्या तुमच्याकडे. रफ कॅल्क्युलेशन का होईना पण तुमच्या नोटबुकमध्ये दिसलं पाहिजे. आणि मग आपल्याला माहिती आहे हे सगळा रेशो जे आहे आपण इक्वल टू k करत असतो. सो x/1 इज इक्वल टू y मायनस 1 अपॉन 2 आणि z मायनस 2 अपॉन 3 इज इक्वल टू k म्हणतो मी. मग प्रत्येक रेशो k ला इक्वेट करायचं. सो x इज इक्वल टू काय येणार आहे? x अपॉन 1 इज इक्वल टू काय येणार आहे? k. म्हणजे पहिली व्हॅल्यू k ची मिळाली. त्याच्यानंतर दुसरं y मायनस 1/2 इज इक्वल टू k. सो देअरफॉर बघा काय येणार आहे? y इज इक्वल टू हा 2 इकडे मल्टिप्लाय होईल 2k आणि हा -1 तिकडे गेला प्लस होईल. सो 2k + 1. त्याच्यानंतर z मायनस 2 अपॉन 3 इज इक्वल टू k. सो सिमिलरली z इज इक्वल टू 3 इकडे मल्टिप्लाय करायचं 3k झालं आणि मग -2 तिकडे जाईल +2 झालं. सो अशा अकॉर्डिंगली व्हॅल्यूज आपल्याला माहिती पाहिजेत. एक्सच्या व्हॅल्यूज, ही वायची व्हॅल्यू आणि ही झेडची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण. सो ह्या 3 व्हॅल्यू फाइंड आउट केल्याच्या नंतर ह्या काय इन टर्म्स ऑफ के आहेत? काय आहेत ह्या? इन टर्म्स ऑफ के. मग आपल्याला मात्र त्यांच्या एक्झॅक्ट व्हॅल्यू पाहिजेत. त्याच्यासाठी आता ह्या के ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल आणि नेहमी हेच लॉजिक वापरतो मित्रांनो. काय लॉजिक आहे की बट पॉइंट P लाईज ऑन द प्लेन. कुठल्या प्लेनवर आहे हा P हा पॉइंट? हे जे सर्कल तयार झाले ते प्लेन कुठलं आहे? हे प्लेन x प्लस 2y प्लस 2z मायनस 15 इज इक्वल टू 0. आता बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न पडला असेल, नाही सर मग आम्ही 15 इकडे होता तर काय फरक पडतो का? बाळांनो फरक पडतो. हा स्टँडर्ड फॉर्म आहे, तसंच लिहायचं आहे. ओके, समजा हा P हा पॉइंट जर ह्या प्लेनवर असेल, सो त्याच्यावरनं काय सांगता येईल? देअरफॉर P सॅटिस्फाईज इक्वेशन ऑफ प्लेन. वन स्मॉल करेक्शन, इथे जे DRS घेतलेत आपण हे त्या प्लेन इक्वेशन ऑफ प्लेन वरनं घेतो, पण इथे बघा 1 2 2 आहे आणि बाय मिस्टेक मी इथं काय लिहिलंय 1 2 3 लिहिलंय. सो दिस इज वन मिस्टेक आणि त्याच्यामुळे खूप सारं बदलणार आहे. लक्षात घ्या, एवढं पण नॉर्मल नाही की तेवढं एक चेंज झालं काय फरक पडत नाही, असं होणार नाही. प्रत्येक ठिकाणी चेंज होणार. इथं सुद्धा काय आहे 2 होणार आहे आणि इथे सुद्धा काय होणार 2 होणार. लक्षात घ्या, इथं पण 2 झाला. त्याच्यानंतर काय होणार? इथे 2k होणार, म्हणजे इथं 2k बदलणार. सो एवढ्या गोष्टी बदलणार आहेत अकॉर्डिंग. आय एम सो सॉरी फॉर दिस मिस्टेक. आता प्लेनच्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज पुट करूया. प्लेनचं इक्वेशन हे आहे. सो काय येणार आहे? एक्स ची व्हॅल्यू काय ठेवायची? k. त्याच्यानंतर प्लस, म्हणजे इथं पण लिहिलंय ते ऍक्च्युली 2 आणि y ची व्हॅल्यू काय आहे? 2k + 1. त्याच्यानंतर प्लस 2 आणि z ची व्हॅल्यू 2 आहे 2k + 2 मायनस 15 इज इक्वल टू 0. सॉल्व करूया पटकन. k + 4k + 2 + 4k + 4 मायनस 15 इज इक्वल टू 0. आता हे नीट कॅल्क्युलेशन 4 + 4 8 आणि 9 म्हणजे 9k आलं. 9k इज इक्वल टू ह्या बाजूला 9k. आता कॉन्स्टंट काय बघा 2 + 4 किती आले? 6. पण पॉझिटिव्ह 6 आहे आणि पण -15 आहे, म्हणजे -15 + 6 म्हणजे 9 आलं.
आता हा 9 पलीकडे पाठव, -9 आलं, तो मायनस साईन आहे ना मोठ्या याचं, म्हणून तिकडे गेलं तर 9. सो के इज इक्वल टू आन्सर काय मिळालेला आहे 1. नाव देअरफॉर एक्स इज इक्वल टू के आहे. सो एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, एक्सची व्हॅल्यू मिळाली 1. त्याच्यानंतर y इज इक्वल टू काय आहे 2k प्लस 1. सो y इज इक्वल टू काय मिळणार, इथे 1 टाकला, 2 प्लस 1 3. त्याच्यानंतर z ची व्हॅल्यू आहे 2k प्लस 2. सो z इज इक्वल टू काय मिळणार 2 इंटू 1 2 प्लस 2 म्हणजे 4. सो अशा व्हॅल्यू मिळाल्या मला, आणि म्हणून मग मी लिहिणार सेंटर. देअरफॉर सेंटर ऑफ सर्कल इज इक्वल टू 1 3 4. सो अशा पद्धतीने एक मला पाहिजे असणाऱ्यापैकी एक आन्सरचं शेवटपर्यंत मला मिळालं आहे. ओके, सो सेंटर ऑफ सर्कल 1 3 4. नाव काय फाइंड आउट करायचं आता, रेडियस. सो स्टेप नंबर 3, रेडियस ऑफ सर्कल. आता हे काय फार अवघड नाही बरं का, हे सोपं आहे. आता तुम्हाला पीचे सुद्धा व्हॅल्यू मिळालेले आहेत, ठीक आहे, पीच्या व्हॅल्यू मिळाल्यात. मग काय करणार तुम्ही आता, तुम्हाला हा फॉर्म्युला शिकवलाय कुठला, एकतर तुम्हाला पी आर हवाय, हे विसरू नका, काय हवंय, पी आर हवाय. बट तुम्ही पी आर फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा एवढं डिस्टन्स जर फाइंड आउट, बघा ट्रिग्नोमेट्री मधला आपल्याला पायथागोरस माहिती आहे सगळ्यांना, पायथागोरस फॉर्म्युला, सो तो वापरायचा आहे. बट त्याच्या अगोदर तुम्हाला हे डिस्टन्स सी आर कळालंय तुमच्याकडे, काय 4 आहे, सी आर रेडियस जी आहे ती 4 आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सीपी माहित किंवा कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही सीपी, आणि मग पी आर मिळेल आपल्याला. सो पहिल्यांदा आपल्याला टार्गेट काय आहे, सीपी, आणि सीपी इज नथिंग बट परपेंडिक्युलर. बघा मी सांगितलंय सीपी इज परपेंडिक्युलर. सो म्हणून आपण फॉर्म्युला वापरणार आहोत हियर, सीपी इज परपेंडिक्युलर फ्रॉम सी, काय आहे 0 1 2 टू द प्लेन, आणि प्लेनचं इक्वेशन काय आहे ते लिहूयात, कारण ते लागणार आहे आपल्याला. सो एक्स प्लस 2y प्लस 2z मायनस 15 इज इक्वल टू 0. देअरफॉर फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, काय फॉर्म्युला आहे, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला काय असतो, हे जे इक्वेशन आहे तेच लिहायचं आहे ॲज इट इज, फक्त त्याच्यामध्ये कोणाच्या व्हॅल्यू ठेवायच्यात, एक्स वाय झेडच्या ऐवजी काय ठेवायचं 0 1 2. सो 0 प्लस 2 इंटू 1 प्लस 2 इंटू 2 मायनस 15, आणि डिनॉमिनेटरला असणार आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आता इथे बघितलं तर ए काय आहे, ए म्हणजे एक्सचा कोइफिशियंट, तो काय आहे 1 स्क्वेअर, देन 2चा स्क्वेअर, इथे काय वायचा कोइफिशियंट 2, त्याला बी म्हणतो, आणि सी म्हणजे काय झेडचा कोइफिशियंट स्क्वेअर. सो कॅल्क्युलेशन केल्यावर लक्षात येतं 2 प्लस 2 4 मायनस 15 म्हणजे काय आन्सर आलं आपलं -9. बट हे मॉडमध्ये, आणि खाली काय येणार आहे सांगा, स्क्वेअर रूट ऑफ 9. सो कॅल्क्युलेशन केल्यानंतर आता मला सांगा, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे कोण आहे परपेंडिक्युलर, सीपी, राईट. इथे माहिती पाहिजे आपल्याला सीपी. मग सीपीची व्हॅल्यू काय ते पटकन सांगा, इथं तर पॉझिटिव्ह येणार, सो इथे स्क्वेअर रूट ऑफ 9 म्हणजे 3 येणार. सो 9/3 3 आन्सर आलेला आहे फायनली. काय आन्सर आलं, सीपी इज इक्वल टू 3. सो याला आपण म्हणणार आहोत 2, आणि इकडे हे 1. नाउ बाय पायथागोरस, कोणासाठी वापरायचं आहे, हा राईट अँगल ट्रायंगल आहे त्याच्यासाठी, बाय पायथागोरस थेरम फॉर राईट अँगल ट्रायंगल CPR. बरोबर, काय सांगू शकतो आपण, पायथागोरस येतो आपल्याला CP स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे CR स्क्वेअर. बरोबर, इथपर्यंत क्लिअर आहे. आता आहे त्यांच्या व्हॅल्यूज पुट करूया, ज्यांच्या व्हॅल्यू माहिती आहेत आपल्याला. CP ची व्हॅल्यू माहिती आहे, सो काय ना 3चा
स्क्वेअर प्लस पी आरची व्हॅल्यू माहीत नाही राहता ती शोधतोय आपण आणि सी आरची व्हॅल्यू पण माहिती आहे काय ती 4 सो 4 स्क्वेअर. सो कॅल्क्युलेट केल्यानंतर पी आर स्क्वेअर इज इक्वल टू हे 16 याला पलीकडे घेतला म्हणजे 9 बरोबर. सो 9 त्याच्यानंतर 16 म्हणजेच मग आन्सर जे आहे 7. सो पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 7 देअरफॉर पी आर इज इक्वल टू √7. फाईन. And PR is nothing but your radius. Therefore, radius of circle is equal to √7. Final answer. Radius of circle is equal to √7. Second problem. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे हे समजणं फार महत्त्वाचं आहे. क्वेश्चन काय बघूयात. फाइंड द इक्वेशन ऑफ स्पियर थ्रू अ सर्कल. आता थोडंसं वेगळं आहे. मी ऑलरेडी मगाशी जेव्हा कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तुम्हाला करून देत होतो तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं होतं की एक असा पण फॉर्म्युला लागणार आहे आपल्याला आणि असं विचारलं जाईल की फाइंड द इक्वेशन ऑफ स्पियर थ्रू अ सर्कल. राईट. मग आता त्या फॉर्म्युलाचा इथे यूज करायचा आहे. आठवत असेल कुठला फॉर्म्युला सांगितला होता मी. यस प्लस लॅम्डा यू इज इक्वल टू 0 असं काहीतरी सांगितलं तर आठवत असेल तुम्हाला. ठीक आहे. सो आता आपण बघणार आहे डिटेलमध्ये आणि काय सांगितलंय अशा प्रकारच्या याचं स्पियर थ्रू सर्कलचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. आणि मग तुम्हाला एक सर्कलचं इक्वेशन माहिती आहे कसं लिहितो एकत्र. स्पियरचं इक्वेशन आणि सर्कलचं इक्वेशन एकत्र लिहिलेलं असतं त्या फॉर्मॅटमध्ये जे इक्वेशन असतं त्याला आपण काय म्हणतो इक्वेशन ऑफ सर्कल इन 3 डायमेन्शनल स्पेस. सो हे आहे इक्वेशन ऑफ सर्कल. इथे इज इक्वल टू 4 होतं पण आपल्याला माहिती आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये ह्या बाजूला राईट हँड साईडला फक्त 0 असतो. सो 4ला पलीकडे शिफ्ट केलं -4 झालं. झेड इज इक्वल टू 0 असं आहे. आणि नंतर इक्वेशन ऑफ प्लेन पण दिलेलं आहे. प्लेन म्हणजे ज्या प्लेनमुळे आपल्याला कट सेक्शन मिळतोय आणि हे सर्कल मिळते. ओके. सो आता ह्या गोष्टीवरनं आपल्याला पूर्ण स्पियरचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. फार अवघड नाहीये आणि फार सोपं पण नाहीये. फक्त प्रोसिजर फॉलो करणं गरजेचं आहे. सुरुवात करूयात आपण आन्सरला की पहिल्यांदा काय होणार इक्वेशन ऑफ स्पियर थ्रू अ सर्कल इज गिवन बाय कुठला फॉर्म्युला आहे यस प्लस लॅम्डा यू. यस प्लस लॅम्डा यू इज इक्वल टू 0. आणि हा यस काय आहे हे पण शिकवलंय. यस म्हणजे काय इक्वेशन कोणाचं इक्वेशन इक्वेशन ऑफ स्पियर बरोबर. आणि म्यू म्हणजे काय इक्वेशन ऑफ प्लेन बरोबर. हे असं सांगितलेलं आहे. फाईन. मग आता याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकून द्यायच्यात ह्या फॉर्म्युल्यामध्ये. काय मिळणार यस. यस म्हणजे कुठे गेलं हां हे एवढं इक्वेशन टाकायचं फक्त लेफ्ट हँड साईड टाकायचे लक्षात घ्या. x² प्लस y² प्लस z² -4 त्याच्यानंतर प्लस लॅम्डा आणि मग यू म्हणजे काय तुमच्या प्लेनचं इथे जे जोडून लिहिलेलं आहे ते हे नाही हा हे वेगळे तर इथे. सो काय येणार मग लॅम्डा आणि इथे तर काय फक्त झेडच आहे. सो झेड येणार डायरेक्ट आणि जर काय वेगळं असतं मोठं एक्सप्रेशन तर ते पूर्ण ब्रॅकेट टाकून लिहिलं असतं. सो लॅम्डा झेड इज इक्वल टू 0. मग आता नक्की आपलं टार्गेट हेच आपल्याला इक्वेशन फायनली कॅल्क्युलेट करायचं आहे. फक्त काय याच्यात अननोन आहे ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही ती फाइंड आउट करायची. करेक्ट. लॅम्डाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची टू फाइंड लॅम्डा. ओके. मग आता याला समजा 1 म्हणत असेल आपण. कंपेअरिंग इक्वेशन 1 विथ मग आपल्याला काय मिळणार आहे बघूयात आपण. स्टँडर्ड फॉर्म माहिती आहे x² प्लस y² प्लस z² प्लस ट्वाइस ux कंपॅरिझन करून पटकन त्याच्यात व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्यात. एक्सचा कोएफिशियंट दिसतो इकडे नाही म्हणून काय येणार आहे आन्सर. ठीक आहे. हे थोडं सिम्प्लिफाईड व्हर्जनमध्ये लिहिलं असतं तरी चाललं असतं. सो -4ला शेवटला लिहिणं एक्सपेक्टेड आहे बट तेवढं आपल्याला समजतंय. सो यू इज इक्वल टू 0 यूची व्हॅल्यू मिळाली. त्याच्यानंतर ट्वाइस व्ही इज इक्वल टू ट्वाइस व्ही म्हणजे कोणाचा कोएफिशियंट वायचा. इथे वायचा कोएफिशियंट काय दिसतोय आपल्याला वायचा कोएफिशियंट काय दिसतोय नाही आहे वाय म्हणून मग याचा अर्थ कोएफिशियंट 0 म्हणून व्हीची व्हॅल्यू पण काय झाली 0. त्याच्यानंतर ट्वाइस डब्ल्यू म्हणजे कोणाचा कोएफिशियंट झेडचा. इथे झेडचा कोएफिशियंट काय आहे लॅम्डा आहे. सो डब्ल्यू इज इक्वल टू लॅम्डा बाय 2
काय मिळालेलं आहे, डब्ल्यू इज इक्वल टू λ/2 अशा व्हॅल्यू मिळाली. आणि फायनली डी ची व्हॅल्यू जी आहे ती बघूनच कळाली आपल्याला. डी ची व्हॅल्यू काय आहे, -4. डोंट फॉरगेट. सो डी ची व्हॅल्यू आहे -4. ह्या सगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या. मग याच्यावरनं दोन महत्त्वाच्या गोष्टी फाइंड आउट करता येतात आपल्याला. काय, सेंटर. मग सेंटर जो आहे सी, हा फॉर्म्युला माहिती आहे, -u -v -w. आणि म्हणून सेंटर जो येईल आपला काय येणार आहे, सेंटर नेहमीच्या स्टाईलमध्ये सांगतो की जे साइन्स आहे ते अपोजिट करा. सो 0 0 आणि ते λ/2 येतं म्हणजे काय ना, -λ/2. सो एक्स सेंटर मिळालं. त्याच्यानंतर रेडियस तर माहिती आहे. रेडियससाठी काय करावं लागतं, फॉर्म्युला आहे रेडियससाठी, r इज इक्वल टू काय फॉर्म्युला, स्क्वेअर रूट ऑफ u² + v² + w² - d. एक्झाममध्ये फॉर्म्युले न विसरता लिहायचे आहेत, कारण ते तुम्हाला काही नाही जमलं तर आन्सर चुकलं तरी फॉर्म्युलाला मार्क्स मिळणार, हे लक्षात घ्या. सो व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूयात. आता ह्याच्यात काय फार आहे का रेडियस कॅल्क्युलेट करण्यासारखं बघा. याच्यामध्ये u, v आणि w. सो फॉर्म्युलांच्या मध्ये जर व्हॅल्यू ठेवले आपण तर आपल्याला कसं मिळणार आहे, हे u² 0च आहे, हा पण 0च आहे, w². सो काय येणार आहे, -λ/2 त्याचा स्क्वेअर. आणि बाय डिफॉल्ट मायनस साइन आहे, बाय डिफॉल्ट मायनस साइन आणि हे मायनस साइन म्हणजे काय होणार, +4 येणार, +4. सो कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर हे साईडला कॅल्क्युलेट करून मी डायरेक्ट व्हॅल्यू लिहिणार इकडे. सो कसं येणार आहे बघा, λ²/4 +4. बरोबर. सो ॲक्च्युअली कॅल्क्युलेशन 4 4 = 16. सो λ² + 16/4 येणार, पण आपण याचा स्क्वेअर रूट घेतोय म्हणजेच याचा अर्थ काय आलं, λ² + 16/2 असं आपलं कोणाची व्हॅल्यू मिळालेली आहे, अशी रेडियसची व्हॅल्यू. सो r इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ काय आहे, λ² + 16 आणि कारण 2 ला रूट टाकायची गरज नाही, स्क्वेअर रूट टाकायची गरज नाही, कारण आपण त्या 4चं स्क्वेअर रूट घेतो डायरेक्ट. सो रेडियस फाइंड आउट केली आपण स्पिअरची. बट इथे बघा, रेडियस ऑफ स्पिअर म्हणजेच काय, CQ. म्हणून आपल्याला हे असं मेन्शन करून ठेवायला लागेल की CQ इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ λ² + 16/2. फाईन. आता याला सपोज आपण 2 म्हणूया. अजून काही गोष्टी ज्या माहित आहेत आपल्याला त्यांच्याबद्दल पण बोलूयात. CQ झालं, CQ बद्दल क्लिअरिटी आहे. त्याच्यानंतर आपला काय आहे म्हणजे प्रयत्न काय आहे बघा, ह्या CQ झालं, PQ किंवा CP ह्या सगळ्यांच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आणि मग त्याच्यावरनं लॅम्बडाची व्हॅल्यू मिळणार आहे आपण, कारण पायथागोरसचा यूज करायचं हे तुम्हाला क्लिअर आहे. अशा प्रकारची डायग्राम किंवा अशा प्रकारचा प्रॉब्लेम असेल ना तर 100% पायथागोरस वापरायचा आहे. मग CP माहित नाही आपल्याला, CP फाइंड आउट करायला लागेल. कसं फाइंड आउट करणार CP, लक्षात घ्या. CP इज नथिंग बट परपेंडिक्युलर. बरोबर, CP इज परपेंडिक्युलर. आणि परपेंडिक्युलर कसं फाइंड आउट करतो आपल्याला माहिती आहे, म्हणजे परपेंडिक्युलरची लेंथ कशी फाइंड आउट करतो, तर कुठल्या पॉइंटवरनं तो परपेंडिक्युलर आहे ते महत्वाचं आहे. हिअर CP is perpendicular from point C. आणि याचे कोऑर्डिनेट्स लिहूया तिकडे, म्हणजे थोडं कॅल्क्युलेशनला आपल्याला बरं जातं. 0 0 -λ/2 टू द प्लेन. आणि मग बघा हे जे काही प्लेन आहे त्या प्लेनचं इक्वेशन काय दिलंय आपल्याला, हे जे इक्वेशन ऑफ प्लेन आहे ते इथे लिहूया. x + 2y + 2z इज इक्वल टू 0. फाईन. आता हे प्लेनचं इक्वेशन आहे आणि सेंटर. मग फॉर्म्युला आपला पार्ट असतो. काय फॉर्म्युला आहे आठवलं का, therefore CP is nothing but length of perpendicular. So this is equal to, हे जे इक्वेशन आहे ऍज इट इज लिहायचे, फक्त त्या एक्स वाय झेडच्या ऐवजी ह्या इथल्या व्हॅल्यू पुट करायच्या. सो 0 + 2 y ची व्हॅल्यू 0 + 2 आणि मग -λ/2 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये काय लिहायचे बघा, स्क्वेअर रूट मध्ये काय लिहिणार, ह्या एक्स वाय झेडचे कोऑर्डिनेट्स म्हणजे a² + b² + c² लिहितो ना,
मग ए बी सी म्हणजे काय आहेत एक्स वाय झेडचे कोइफिशियंट्स, कोऑर्डिनेट नाही म्हणायचे मला, एक्स वाय झेडचे कोइफिशियंट. सो एक्सचा कोइफिशियंट काय आहे 1 स्क्वेअर, 2चा 2 स्क्वेअर आणि इथे 2 स्क्वेअर. ओके, फक्त एक लक्षात घ्या, लिहिताना खूप प्रिकॉशियसली लिहा, एक जरी मिस्टेक केली तरी आन्सर येणार नाही आपलं. सो लेंथ ऑफ परपेंडिक्युलर काय येणार बघा, हे सगळं कॅल्क्युलेट केलं, 2 ला 2 कट झाला. सो लॅम्बडा, मी डायरेक्ट फायनल आन्सर लिहितो आता, लॅम्बडा बाय स्क्वेअर रूट ऑफ 9, म्हणजेच काय आला आन्सर, बरोबर, हे 9 आहे ना, 1 + 4 + 4 9. सो सीपी जो आहे सीपी, तो सीपी मिळालेला आहे आपल्याला, लॅम्बडा = 3, आणि याला आपण म्हणणार आहोत आता 3. ओके, काय म्हणायचं याला 3. सो वर आपण सीक्यू कॅल्क्युलेट केलेला आहे आणि आता सीपी कॅल्क्युलेट केलाय. काय राहिलं कॅल्क्युलेट करायचं आता सांगा, पीक्यू, बरोबर. नाव पीक्यू म्हणजे काय आहे, रेडियस, कोणाची रेडियस, सर्कलची. आणि जरा रीड करा बरं, सर्कल ऑफ रेडियस 3, म्हणजे त्या रेडियसची जी काही सर्कल आहे पी क्यू ते काय आहे दिलेलं आहे आपल्याला. सो पी क्यू काय लिहिणार आपण, नाव पी क्यू = 3. असं का लिहिलंय बिंदास आपण, त्याचं कारण म्हणजे याला 4 म्हणा, आणि त्याचं कारण आहे गिवन, राईट, गिवन. नाव आता आपल्याला काय पायथागोरस यूज करायचा आहे, क्लिअर, एकदम क्लिअर. 3 गोष्टी कॅल्क्युलेट केल्या, आता पायथागोरस वापरायचा आहे. नाव applying Pythagoras theorem, for triangle CPQ. ओके, सो पायथागोरसचा फॉर्म्युला माहिती आहे, कसं लिहितो आपण, CP² प्लस PQ² प्लस CQ, सॉरी प्लस नाही आहे, = CQ². व्हॅल्यू पुट करूया. सीपी ची व्हॅल्यू काय, λ/3 त्याचा स्क्वेअर प्लस PQ ची व्हॅल्यू काय आहे 3² = CQ ची व्हॅल्यू बघा वर काय आहे ती सगळी लिहायची, λ² प्लस 16/2 आणि त्याचा स्क्वेअर. सॉल्व करायला लागेल, λ² / 9 प्लस 9 = स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. सो λ² प्लस 16/4 असं येणार आहे. आता हे अजून जास्त आपण जर सॉल्व केलं तर लॅम्बडाची व्हॅल्यू एका साईडला घेण्याचा प्रयत्न करूयात. सो याला इकडे घेऊयात समजा, किंवा त्याला तिकडे घेतलं तरी चालेल. सो 9 λ² - 16 सॉरी प्लस 16/4 मायनस λ²/9. ठीक आहे, हे सगळे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत, प्रॉपरली कॅल्क्युलेशन करायचे आहेत. हे जेव्हा आपण फायनल कॅल्क्युलेशन करू तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे बघा, आपल्याला मिळणार आहे 5 λ² - 180 = 0. काय मिळालं, हे सॉल्व करायचे तुम्ही स्वतः, आणि हे सॉल्व केल्याच्या नंतर मला व्हॅल्यू काय मिळणार आहे 5 λ² - 180. ठीक आहे, आणि मग याच्या कॅल्क्युलेटरवर तुम्ही जरी व्हॅल्यू चेक केली तरी चालेल, किंवा इथे पण फाइंड आउट केली तरी चालेल. सो λ² = 180, म्हणजे इकडे आलं 180 झालं डिवायडेड बाय 5. सो λ² काय येणार आहे सांगा 36. फायनली डिवाइड केलं 36 आलं. त्याच्यानंतर मग लॅम्बडाची व्हॅल्यू काय मिळालेली आहे आपल्याला +or -6, करेक्ट. सो लॅम्बडाची व्हॅल्यू काय मिळाली +or -6, आणि मग ही व्हॅल्यू पुट द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इन इक्वेशन 1, बरोबर. आणि मग मिळेल आपल्याला ते इक्वेशन लिहूयात आपण, x² + y² + z² -4 +or -6z = 0. म्हणजेच फायनली कसं लिहिणार, x² + y² + z² +or -6z -4 = 0. and this is your final required answer. सो नेक्स्ट प्रॉब्लेम, याच्यामध्ये पण विचारलंय फाइंड द इक्वेशन ऑफ स्फिअर थ्रू अ सर्कल. आपल्याला मगाच्या सारखीच प्रोसिजर करायची आहे, बट
इथे काय सांगितलंय, एक सर्कलचं इक्वेशन दिलंय. सर्कलचं इक्वेशन म्हणजे काय, त्याच्या रिलेटेड असणारा स्पियर आणि ह्याच्या रिलेटेड असणारा प्लेन, ह्या दोघांचं इक्वेशन एकत्र लिहिणे. ओके, सो दिलेलं आहे. आणि सांगितलंय ऍडिशनल इन्फॉर्मेशन काय आहे की असं ते स्पियर आहे की जो दुसऱ्या एका स्पियरला काय करते, इंटरसेक्ट करते. नुसतं इंटरसेक्ट करते का नाही, स्पेशली सांगितलंय ऑर्थोगोनली इंटरसेक्ट करतं. म्हणजे काय, 90 डिग्रीत इंटरसेक्ट करते असा त्याचा मिनिंग होतो. बट आता ही नक्की कॉन्सेप्ट काय आहे किंवा याच्यासाठी ऍडिशनल कुठली कंडिशन वापरायची ते तुम्हाला मी सांगणार आहे. सुरुवात करूयात आपण मगाशी जे शिकवलं त्या फॉर्म्युल्याने. काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये मी, इक्वेशन ऑफ स्पियर थ्रू सर्कल इज गिवन बाय, आणि काय सांगितलं होतं आठवतंय का, यस प्लस लॅम्डा यू इज इक्वल टू 0. आणि यस काय आहे, यस आहे इक्वेशन ऑफ स्पियर, बरोबर, इक्वेशन ऑफ स्पियर. आणि यू काय आहे, इक्वेशन ऑफ प्लेन, बरोबर. कोणाच्या रिलेटेड, हे जे एकत्र लिहिलं ना त्या संदर्भात आहे. मग आता कसं लिहिणार आपण, पहिलं लिहिणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. लक्षात ठेवा, हे जरी असं असलं तरी प्रत्यक्ष राईट हँड साईडला कुठल्याही इक्वेशन ह्या युनिटमध्ये जे शिकतो त्या सगळ्यांच्या राईट हँड साईडला 0 असतो. मग स्टँडर्ड फॉर्ममध्ये येण्यासाठी 1 ला इकडे शिफ्ट करायचं, म्हणजे तो 1 काय होणार आहे, -1. ओके, सो हा झाला यस प्लस आता लॅम्डा. आणि मग लॅम्डाच्या पुढे तुमच्याकडे यू आहे, म्हणजे हे फंक्शन आहे. इथे सुद्धा 5 आहे, त्याला इकडे शिफ्ट करून लिहावं लागेल. सो 2x प्लस 3y प्लस 4z मायनस 5, ओके, इज इक्वल टू 0. थोडं इलस्ट्रेट करूयात आपण हे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, ओके, -1ला नंतर लिहूयात. इथं काय येईल बघा, प्लस ट्वाइस लॅम्डा एक्स प्लस थ्राइस लॅम्डा वाय प्लस 4 लॅम्डा झेड. आणि हा -1 तिकडे पाठवला आपण. ओके, बट लक्षात घ्या इथं काय आहे, -1चा साईन आहे, सपोज समजा प्लस लिहूयात. आणि हे सगळं कॉन्स्टंट आहे, ब्रॅकेटमध्ये लिहितो मी. सो -1 आणि इकडे काय येणार आहे, इथे -5 इंटू लॅम्डा, म्हणजे -5 लॅम्डा. बऱ्याच वेळा मिस्टेक होते की आपण गडबडीत काय करतो, लॅम्डाला विसरून जातो, -5 लिहितो फक्त. सो इथपर्यंत क्लिअर आहे. आता ह्या तुमच्या इक्वेशनला समजा आपण याला 1 म्हणूयात, 1. ह्या इक्वेशनची कंपॅरिझन कोणाबरोबर करायची लक्षात घ्या. रादर आपण याच्यामध्ये काय शोधतोय हे समजून घ्या. लॅम्डाची व्हॅल्यू काय शोधायची, याच्यामधले सगळे लॅम्डाची व्हॅल्यू. सो आता टार्गेट आहे टू फाइंड व्हॅल्यू ऑफ लॅम्डा, करेक्ट. सो लॅम्डाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आणि त्याच्यासाठी काय करणार आहोत आपण, हे इक्वेशन 1 जे आहे तुमचं, कम्पेअरिंग इक्वेशन 1 विथ कोणाबरोबर कंपॅरिझन आहे त्याची, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस ट्वाइस लॅम्डा ट्वाइस यू एक्स प्लस ट्वाइस व्ही वाय प्लस ट्वाइस डब्ल्यू झेड प्लस डी इज इक्वल टू 0. याच्याबरोबर कंपॅरिझन करायची. कंपॅरिझन केल्यावर काय येणार, ट्वाइस यू इज इक्वल टू ट्वाइस यू, एक्सचा कोएफिशियंट काय, ट्वाइस यू. इथे एक्सचा कोएफिशियंट काय आहे, ट्वाइस लॅम्डा. म्हणजे याचा अर्थ काय आला, यू इज इक्वल टू काय ना, 2 ला 2 काय झाला, कट झाला, म्हणजे लॅम्डा मला काय मिळालेलं आहे, यूची व्हॅल्यू काय मिळाली, लॅम्डा. त्याच्यानंतर इथे आता वायचे कोएफिशियंट घ्या, ट्वाइस व्ही इज इक्वल टू वायचे कोएफिशियंट इकडे काय आहे, इथे बघा वायचे कोएफिशियंट 3 लॅम्डा. सो 3 लॅम्डा म्हणजेच व्हीची व्हॅल्यू मला मिळालेली आहे 3 लॅम्डा बाय 2. देन झेडचे कोएफिशियंट ट्वाइस डब्ल्यू, इथे झेडचे कोएफिशियंट 4 लॅम्डा. सो डब्ल्यू इज इक्वल टू काय होणार आहे, कट होणार 2, म्हणजे येणार 2 लॅम्डा. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला काय मिळाले, डब्ल्यूची व्हॅल्यू मिळालेली आहे 2 लॅम्डा. आणि लास्टला डीची व्हॅल्यू काय वेगळं सांगण्याची गरज नाही, डी इथं आहे. एवढा पूर्ण पार्ट जो आहे -1 म्हणजे पूर्ण पार्ट, ओके, पूर्ण पार्ट घ्यायचा आहे, -1 -5 लॅम्डा. किंवा -1 कॉमन घेतला असता तरी चाललं असतं, काही अडचण नाही. मला वाटतं इथपर्यंत क्लॅरिटी असेल, इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. नंतर हे झालं तुमचं, एवढ्या व्हॅल्यू झाल्या. आता पुढे काय करायचं आहे आपल्याला, सेकंड जे काही स्पियरचं इक्वेशन दिलेलं आहे त्याचं डिस्कशन करायचं आहे. ओके, सो नाव
equation of sphere that intersects sphere 1, म्हणजे हे जे इक्वेशन 1 आहे ह्या स्पिअरला दुसरा असा स्पिअर जो काय करतो, इंटरसेक्ट करतो, तो कुठला आहे बघा. इथे बघतोय आपण x² + y² + z² प्लस, हे थोडं सिम्प्लिफाय करून लिहूयात आपण, 3x - 3y + 3z - 56 = 0. ऑब्व्हियसली तुमच्या डोक्यात आलं असेल सर हे असं आहे म्हणजे आम्ही आता कंपॅरिझन वगैरे करायची आहे का? हो, करायची आहे. सो कंपेअरिंग विथ मग आपल्याला एक्सचे कोएफिशियंट काय मिळणार? इथे टॉइस यू आहे तर इथे कोएफिशियंट काय आहे? 3. सो याच्यावरनं यू ची व्हॅल्यू मिळाली 3/2 पहिली व्हॅल्यू. दुसरी y चे कोएफिशियंट टॉइस फी, इथे y चा कोएफिशियंट आहे -3, सो फी = -3/2 ही दुसरी व्हॅल्यू. त्याच्यानंतर टॉइस w म्हणजे z चे कोएफिशियंट इथे आहे 3 म्हणून w = 3/2. आणि लास्टला d जो आहे d -56. जेव्हा दोन स्पियर एकमेकांना ऑर्थोगोनली कट करत असतात तेव्हा आपल्याकडे एक स्पेशल कंडिशन आहे. ती कंडिशन काय आहे ते तुम्हाला मी सांगतो आता. ओके, वेन two spheres intersects ऑर्थोगोनली, एक कंडिशन आहे टॉइस u1 u2 प्लस टॉइस v1 v2 प्लस टॉइस w1 w2 = d1 + d2. व्हेरी सिंपल. हे पार्ट पाहिजे आपली ही कंडिशन आणि ह्या कंडिशनचा यूज करूनच आपल्याला ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. सो व्हॅल्यू टाकूया टॉइस u1 काय आहे बघा. आता तुम्ही एक लक्षात घ्या, यांना सफिक्सेस देणं गरजेचं आहे ना. हे पहिल्या सर्कलसाठी आहे म्हणजे इथं u1 म्हणायचं, इथं v1, इथं w1 आणि इथं d1. इकडे काय म्हणणार u2 v2 w2 आणि d2. ओके, सो u1 आहे लॅम्बडा आणि u2 आहे 3/2 ट्वाइस v1 आहे 3λ/2 आणि v2 आहे 3/2 प्लस ट्वाइस w1 आहे ट्वाइस लॅम्बडा w2 आहे 3/2 = d1 आहे आपला -1 - 5λ आणि इथे आहे -56. सगळे कॅल्क्युलेशन्स करायला लागणार आहेत आपल्याला. सो काय मिळेल, 2 ला 2 कट झाला, इथे पण 2 ला 2 कट झाला, त्याच्यानंतर इथे पण 2 ला हा 2 कट झाला. एवढं सगळं कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो 3λ प्लस 9λ/2 प्लस 2 3 जा 6λ = इथे काय येणार आहे -5λ -57. सो याला इकडे शिफ्ट करूया. सो मिळेल 3λ प्लस 6λ प्लस 5λ प्लस 9λ/2 = -57. इथे v2 जो आहे तो मायनस साइन आहे, सॉरी इथे मायनस साइन राहिले. सो इथे जर मायनस साइन राहिलेला असेल तर इथे काय येणार आहे, इथे साइन येणार आहे मायनस. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपलं आन्सर चुकू शकतो. प्रॉपरली आपण फोकस करणं गरजेचं आहे. सो काय येणार 3 प्लस काय येणार 9 9 प्लस 5 14 14λ - 9λ/2 इज
सो अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकता. हा 2 इकडे घेतला मल्टिप्लिकेशनमध्ये. सो लॅम्बडा इज इक्वल टू -57 इंटू 2 बाय 19. सो लॅम्बडा इज इक्वल टू काय येणार आहे बघा, 19 × 19 3. सो -6 आन्सर आला. सो लॅम्बडाची व्हॅल्यू काय मिळाली, -6. प्रॉपर कॅल्क्युलेशन करणं एक्सपेक्टेड आहे. मग ही लॅम्बडाची व्हॅल्यू, सो पुट द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इन इक्वेशन 1. मग आपल्याला काय मिळणार आहे ते बघूयात. x² + y² + z². इथे -6 ठेवायचं आहे म्हणजे -12x. इथे मायनस येणार, किती येणार, -18y. इथे काय येणार, -24z. आणि हे जे आन्सर आहे इथे येणार 5 6 म्हणजे -6 ठेवायचं आहे. सो 30 येणार आणि 30 पॉझिटिव्ह असतं. सो इथे येणार +29 इज इक्वल टू 0. अँड दिस इज युअर फायनल आन्सर. फाईन.